सोयाबीन पिकाचा हंगाम चालू असून शेतकरी दिवाळीसाठी आपल्या जवळील महत् कष्टाने पिकवलेले सोयाबीन व्यापाऱ्यांना विकत आहे। त्यामध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करून रिमोटच्या सहाय्याने वजन काट्याला चिप बसवून क्विंटल मागे 6 ते 7 किलोचा गाळा मारला जातोय। पोलिसांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी वाठार येथील सोयाबीन व्यापाऱ्यावर कारवाई केली। परत हाय असं झिरो कसं होतं ते कसं होतं ते वाटेजेस कसं होतं हाय असं पहिलं मगाच कसं आठवलं करा हे असं होते का हे हे तर दाखव तिथलं ते दाखवायचं काय हे काय बटन आहे ते हां कसं प्लस हां दाखव आता काय 48.2 आहे हां 45 होतं किती फरक पडला वजनात किती फरक पडला क्विंटलला सरासरी 5 किलो जास्त 5 किलोच्या आसपास आणि 1 किलो कितीला असतो सोयाबीन होता कसं काय करतो 34 रुपये एका ह्याला 5 किलोचा फरक पडतो एका क्विंटलला आणि कधीपासून चालू आहे कुठलं हे रिमोट तर बरेच दिवस झाले घेतला कुणाकडे घेतला नाही पहिला पारडी काटा होता हां हे रिमोट कुणाकडे घेतला काय कोण काय काटापासून रिमोट व वजन काटा पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई चालू आहे। मानाकुरुम येथून बाळासाहेब गणोरकर यांचा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत।